विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि अंबादास दानवे यांना संधी दिली। मात्र यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे। जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा तुम लढो हम कपडे संभालते हैं अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि यावरूनच संजय राऊतांनी देखील शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले। मात्र विधानसभा निवडणुकीवरून मवियामध्ये मोठं नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं। मवियाकडे असलेल्या एका जागेवरून मोठा पेच निर्माण झाला होता। त्या एका जागेवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मवियातील मित्रपक्षांची मुख्यतः काँग्रेसची मागणी होती। मात्र उद्धव ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 24 तास शिल्लक असताना आपण ही निवडणूक लढणार नसून अंबादास दानवेंना उमेदवारी घोषित केली। या सगळ्या चर्चेदरम्यान मवियात समन्वय दिसला नाही। हाच धागा पकडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी आयत्या वेळेस घेतलेल्या माघारीवरून शिंदेंनी त्यांना टोला लगावलाय। जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे केलं जातं असा टोमणा शिंदेंनी लगावलाय। आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात। तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात। जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय आहे तो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही। पण मी एकच सांगतो की सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होतीये। एकनाथ शिंदेंच्या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले। तुम्ही कोणती लढाई लढलात, रणांगणात तुम्ही कपडे सोडून पळ काढला असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावलाय। या राऊतांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी समाचार घेतलाय। महाराष्ट्राच्या जनतेनं तुमचं वस्त्रहरण केल्याचं प्रत्युत्तर बन यांनी दिलंय। एकनाथ शिंदे कधी लढले? एकनाथ शिंदे तर लढाई टाकूनच पळून गेले ना, कपडे सोडूनच गेले सगळे हे लोक, ते आणि त्यांचे 40 लोक। रणांगणात आम्ही लढत असताना आम्ही पाहिलं ते कपडे आणि सगळे चड्डा बन्यान कोणाच्या पडल्या आहेत। तर नंतर कळलं की 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांची ही चड्डी बनियान आहे आणि ते निर्वस्त्र होऊन तिथे गेले सगळे। आणि मग त्या लोकांनी त्यांना नवीन कपडे शिवले आणि शपथा घ्यायला लावल्या। बेळगावचे लोक वाट बघतात, लढा तिकडे जाऊन लढा गौतम अडाणी बरोबर, करताय हिम्मत। संजय राऊत कुणाची चड्डी कुणाची बनियन कुठे आहे हे शोधण्याच्या भानगडीत बसण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचं वस्त्रहरण केलंय त्याच्याकडे लक्ष द्या। विधानसभेच्या निवडणुकीला तुमचे कपडे काढले, महापालिकेच्या निवडणुकीला कपडे काढले, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तर तुमचा पूर्ण लंगोट सोडण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। त्यामुळं आपलं वस्त्रहरण झालेलं बघा। तुमचं वस्त्रहरण करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं सातत्यानं केलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। विधान परिषदेची मवियाकडील एकमेव जागा उद्धव ठाकरेंनीच लढावी अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात येत होती। मात्र सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे प्रतिकूल दिसले। उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंची भेटही घेतली। मात्र शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम दिसले। उद्धव ठाकरेंनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ठाकरेंना सत्ताधाऱ्यांच्या टीकेचं धनी व्हावं लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।